नमस्कार. आज मी तुम्हाला एक असं विशेष दीपदान सांगणार आहे, जे तुमच्या वतीने संपूर्ण रात्र शिवाची सेवा करेल. हे अशा भक्तांसाठी आहे, जे शिवावर प्रेम करतात, पण काही शारीरिक समस्येमुळे रात्री जागरण करू शकणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम ज्या जागी आपण दीपदान करणार आहोत, त्या जागी आपण गंगाजल टाकून ते स्थान स्वच्छ व पवित्र करून घ्यावे. त्यानंतर आपण त्या जागेवरती कुंकुमाने एक स्वास्तिक काढून घ्यावे. स्वास्तिक हे शुभत्वाचे आणि मंगलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे स्वास्तिक अवश्य काढावे. त्या स्वास्तिकावर आपण अक्षतांची रास टाकावी. त्यानंतर भगवान गणपतीचे आपण पूजन करून घेऊ, कारण गणेश पूजा विना कोणतेही कार्य किंवा कोणतेही शुभ कार्य हे सफल होत नाही. त्यामुळे गणपतीचे पूजन आपण प्रत्येक पूजेच्या अगोदर अवश्य करतो. त्यामुळे आताही करून घ्यावे. त्यानंतर त्या तांदळाच्या राशीवरती आपण एक स्वच्छ ताट मांडणार आहोत. त्या ताटात थोडी फुले टाकून घेणार आहोत. नंतर आपण अशी 5 विड्याची स्वच्छ पाने घ्यावी. त्या पानांना स्वच्छ धुवून पुसून इथे घ्यावे. त्यानंतर त्याच्यावर कुंकू, हळद आणि भस्माचा टिलक करावा. त्यानंतर अतिशय सुंदररित्या आपण ही 5 पाने या ताटात सजवून घेणार आहोत. त्यानंतर यावर आपण हा दिवा स्थापित करणार आहोत. दिवा तुम्ही मातीचा सुद्धा घेऊ शकता, पण मातीचा दिवा घेणार असाल तर तो नवीन असायला हवा. जुना फुटलेला दिवा वापरू नका. त्यानंतर तुम्हाला यात तेल भरायचं असेल तर तेल भरा, तूप भरायचं असेल तर तूप. हे तुमच्या इच्छेनुसार आहे, पण तेल आणि तूप एकत्रित मिक्स करून हा दिवा प्रज्वलित करू नका. त्याने घोर पाप लागतं. त्यानंतर या दिव्यात आपण 11 लवंग, अक्षत आणि 4 इलायची टाकणार आहोत. हे त्याचे विशेष महत्त्व वाढवतात. त्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र म्हणत नमः शिवाय हा दिवा आपण प्रज्वलित करून घेणार आहोत, कारण हा भगवान शंकराचा महाशिवरात्रीचा विशेष दिवा आहे. त्यानंतर या दिव्याचे आपण हळदी कुंकुम लावून पूजन करून घेणार आहोत. हा दिवा साक्षात शिव स्वरूप आहे, कारण ज्योती हे शिवाचे स्वरूप आहे, अग्नी हे शिवाचे स्वरूप आहे. त्यानंतर आपण या दिव्याला पुष्प अर्पित करून घेणार आहोत. अतिशय सुंदररित्या या दिव्याला आपण पुष्पांनी सजवतोय. हा दिवा आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री 12 ते 1 दरम्यान लावायचा आहे. नंतर या दिव्याला आपण नैवेद्य समर्पित करणार आहोत, फल समर्पित करणार आहोत. त्यानंतर दीपज्योतीला बघून आपण हात जोडून प्रार्थना करणार आहोत की हे स्वामी, हे शिव महादेव, तुमच्या प्रसन्नतेसाठी, तुमच्या कृपाप्राप्तीसाठी हे महाशिवरात्रीला मी दीपदान केले आहे. कृपा करून हे शंभो याचा तू स्वीकार कर. हे महेश्वर, हे दीपदान तू स्वीकार आणि तुझ्या रक्षणाखाली मला सदैव ठेव. माझ्या परिवारावरती तुझी कृपादृष्टी असू दे, अशी प्रार्थना करत आपण शंकरांना त्या दिव्याला धूप समर्पित करणार आहोत. तुम्ही या दिव्याच्या बाजूला बसून 10 मिनिटे शिवमंत्र सुद्धा जपू शकता. जे स्तोत्र मंत्र तुम्हाला येतात त्याचे 10 मिनिटे जरी जप केला तरी हे खूप अद्भुत फल देणारं ठरेल. त्यामुळे या महाशिवरात्रीला नक्कीच हे दीपदान करा आणि शिवत्वाचा अनुभव करा. धन्यवाद.